नमस्कार मंडळी, तर मी आहे शुभ्रा आणि स्वागत आहे तुमचं आजच्या या व्हिडिओमध्ये. तर आज आहे ना बऱ्यापैकी पाऊस कमी आहे. तर आज आपण बनवणार आहोत की याचे सुरणाचे काप बनवणार आहोत आणि वांग्याचे काप बनवणार आहे. तर चला आजच्या रेसिपीला सुरुवात करूया. तर आज नाश्त्यामध्ये पोहे बनवले होते आणि चहा होता. तर त्यानंतर मग सर्वांनी नाश्ता करून घेतला आणि मग मम्मी आहे, पप्पाही आहेत घरी, त्यामुळे दुपारचं जेवण आहे ते करायचं आहे. तर आता जेवणामध्ये सुरणाचे काप आणि वांग्याचे काप बनवणार आहे. तर चला मग आपण सुरुवात करूया. तर आहे ना सुरण आहे ना पूर्ण वरचं कधी खराब बाजू असते ना ती सर्व काढून घेते. तर असे हे काप करून घेते मी. आता ह्याचा काही आकार वगैरे नसतो, ते आपल्याला जसे पाहिजेत तसे आपण कापून घेऊ शकतो. आता ह्याच्यामध्ये आहे ना थोडं पाणी टाकून ठेवते, तोपर्यंत वांग्याचे काप करून घेऊया. त्याचे काप करून घेते. छान कोवळी आहेत वांगी ही, आणि कोवळी असतील तर जरा टेस्ट पण छान लागते जरा. इकडे पाण्यामध्ये ठेवून दिलेत मी हे काप करून थोडा वेळ, नाहीतर ते असेच ठेवले असते तर काळे पडतात, म्हणून पाण्यामध्ये ठेवले. सुद्धा पाण्यामध्ये ठेवणार आहे वांगी, तर याच्यात पण थोडं पाणी ओतून ठेवते. थोडा वेळ ठेवून देते पाण्यामध्ये, तोपर्यंत बाकीची तयारी करायची आहे मला. जरा पाण्यात ठेवते. तर आता हे पूर्ण पाणी काढून घेते. तर आता हे काप आहेत ना त्यांना सर्व मसाले लावून घेते. तर हे कापांमध्ये तिखट, मीठ, हळद टाकलेलं आहे. आता याच्यामध्ये आगोळ हे मी घालून घेते. तर हे सर्व आता लावून घेतलेत काप पूर्ण, तिखट वगैरे. हे बघा, आता त्याचं कोटिंग तयार करून घेते. आणि त्याच्या आधी मी वांग्याला सुद्धा, म्हणजे वांग्याचे जे काप केलेत त्यांना सुद्धा असं लावून घेणार आहे. तिखट, मीठ वगैरे जे काही मसाले आहेत ते सर्व सेम प्रोसेस आहे. तर हे वांगीतलं सुद्धा पाणी काढून घेते हे. तर आता हे वांगे आहेत त्यांना सुद्धा मसाले लावून घेणार आहे. सेम प्रोसेस आहे, फक्त त्याच्यामध्ये आगोळ घालणार नाही आहे. सेम आहे जे की आपले सुरणाचे मसाले जे मी वापरले तेच आहे. त्याच्यामध्ये तिखट, मीठ, हळद, जास्त मी मसाले कोणतेही वापरत नाही. जे आपले कॉमन मसाले आहेत तेच यूज करते. केव्हा तरी जास्तच लागले तरच वापरते. त्यामुळे आता ह्याच्यामध्ये मी जे आहे तेच मसाले वापरले. तिखट, मीठ, हळद ते काही कॉमनच आहे, मग त्यात तेच मसाले आता मी इथे वापरले. आणि ह्याच्यामध्ये मी आगोळ नाही घातलेलं आहे. बाकी सेम प्रोसेस आहे, सुरणाचे काप जसे आपण बनवतो तसेच. तर आता हे मी बनवून घेते, जे हे लावून घेते याला पूर्ण. त्यानंतर आपण कोटिंग तयार करणार आहोत. आणि खूप छान लागतात हे. नक्की केव्हा तरी ट्राय करा जेव्हा आपल्याकडे भाजी वगैरे कधी नसते.
तेव्हा हा ऑप्शन एकदम आपल्यासाठी ठीक आहे, किंवा तरी बनवू शकतो पटकन आणि पटकन होतात सुद्धा. तर बघा इकडे हे सर्व असे वांग्यांना लावून घेतलेलं आहे मसाला पूर्ण. कॉमन मसाले जे आपले असतात तेच जास्त, म्हणजे ठीक आहे, जास्त पण मसाले नाही वापरत आहे मी सध्या. आणि छान लागले बघायला. तर आता आपण हे शालू फ्राय करून घेणार आहे. तर इथे मी कोटिंगसाठी रवा, तांदळाचं पीठ, तिखट, हळद आणि मीठ घेतलेलं आहे. तर रवा आणि तांदूळ सेम घेतलेला आहे. थोडं तांदळाचं पीठ जास्त आहे, रवा थोडंसं कमी घेतलं आहे म्हणजे. आणि आता हे कोटिंग असं मिक्स करून घेते. छान मिक्स करायचं. आणि 10 ते 15 मिनटं आहे ना मुरायला ठेवलेत, जेणेकरून त्याला मीठ किंवा मसाले जे काही आपण वापरलेत ते छान मुरतात आणि लागतात चांगले. वांगी आणि सुरणला मुरायला ठेवलेत मी. तर आता आपण ह्याच्यामध्ये डीप करून घेऊया आणि मग फ्राय करून घेऊ. तर आता हे पहिल्यांदा मी वांग्याचे काप आहेत ते डीप करून घेते आणि मग फ्राय करूया. तर हे असे मी डीप करून घेते पूर्ण. तर असे आहेत ना लावून घ्यायचे. तर आता हे ना लावून घेतलं आहे मी पूर्ण कोटिंगमध्ये. आणि इकडे आपले काप आहेत ना तयार झालेले आहेत छान. हे बघा. किती छान दिसत आहेत ना, मस्त झालेले आहेत. तर आता काप इकडे फ्राय होत आहेत, तोपर्यंत इकडे एका साईडला कुळथाची पिठी बनवून घेते. तर इकडे कुळथाची पिठी बनवून घेते एका साईडला. तुम्हाला आवडते का कुळथाची पिठी? नक्की कमेंट करून मला सांगा. तर हे आहेत सुरणाचे काप, वांग्याचे काप आहेत. तर गरम आहे तोपर्यंत आम्ही आता जेवून घेतो आहे. तर पिठी आमची शिजते इकडे, म्हणजे पिठी बनवली आहे जसं की मगाशी मी तुम्हाला सांगितलं. तर 5 मिनटं जातील अजून, मग त्यानंतर आता जेवून घेणार आहे. तर चला, आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर थोडंच ना, अजून काही बोलायचं आहे तुम्हाला? तर चला, तुम्हाला जर माझे व्हिडिओज आवडत असतील तर जास्तीत जास्त शेअर करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि छान छान कमेंट देखील करा. पुन्हा भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.
तर चला मग, आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि नवीन असेल तर सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नवीन एका अशाच व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.